आणि मला मंत्रिमंडळात घेणार आता परत. अशाच अपेक्षेने गेलो ना आम्ही. पण मग तुम्ही जेव्हा नागपूरला आम्ही बघितलं, तुम्ही जेव्हा अधिवेशनाला आलात नागपूरमध्ये, तुम्ही स्पष्टपणे म्हणालात की होय मी नाराज आहे असं तुम्ही म्हणालात. आता मग आता नाराज नाही तर का मग सांगू आनंदात आहे. नाही, मी हा प्रश्न यासाठी विचारतो नाही, हा प्रश्नासाठी विचारतोय. छगन भुजबळांसारखा एक वरिष्ठ नेता, तुम्ही म्हटलात तसं तुम्ही पक्षाचे संस्थापक, पहिले प्रांताध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री एवढी पद राहिलेला माणूस, जेव्हा स्वतःहून स्पष्टपणे माध्यमांसमोर 2 वेळा महापौर आमदार मुंबईचा, जी तुम्ही सांगतायत की नाराज आहे, तरी पण पक्ष त्याची दखल घेत नाही. आता मला काय माहिती. म्हणून तुम्ही म्हणा, तुम्ही त्या काळात आणखी एक विधान केलं होतं, जहा नाही चायना वहा नाही रहना. मला ज्या वेळेला जे सापडलं, थोडक्यात सांगणं जास्त असं काय काय वेळा जे आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहे, हे आपण जास्त बोलण्यापेक्षा ह्या थोड्याशा 1-2 लाईन सांगितल्या की लोकांच्या लक्षात येतं. काय आता सुद्धा मी तेच म्हणेन, रात नहीं ख्वाब बदलता है, रात नहीं बदलती ख्वाब बदलता है, मंजिल नहीं बदलती कारवा बदलता है. जज्बा रखो जीतने का, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले, किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है. साहब ह्याच्यात एक वाक्य इंटरेस्टिंग आहे, मंजिल नाही बदलती कारवा बदलता है. कारवा बदलणार का भुजबळ? नाही, आता कोणीतरी दिलं म्हणजे हातात म्हणून बोलून काहीतरी शेअर आहे असं ना. अलीकडे मी जरा शेअर वगैरे करतो, त्याच्याबद्दल बोलणार, त्याच्यामुळे लोकांना जरा बरं वाटतं म्हणून बोललो. असं जर काय त्याला अर्थ काय नाही. शायरीबद्दल मला बोलायचंच आहे खरं तर. आता विषय आपला वेगळा चालून मी विषयांतर करत नाही, पण कारवा बदलायचा काही विचार आहे का? अरे कारवा म्हणजे काय? कारवा म्हणजे आपण म्हणतो ते लोकांचा एक एकत्रित चाललेला ग्रुप जो असतो, असं होय. बरोबर. असा काही विचार आहे का? कारवा बदलण्याचा काही विचार आहे का? नाही, मला त्याचा काही अर्थ माहित नव्हता म्हणून बोललो. पण काय तुम्ही म्हणतात की मग चायना नाही, उधर जहा चायना नाही वहा रहना नाही, पण मग का बरं सांगू का? मला सांगा, मला जो मी तुम्ही का बरं, म्हणजे अनेकांना प्रश्न पडेल की मग छगन भुजबळ अजून राष्ट्रवादीत काय आहेत, एवढे नाराज आहेत तर? बघू काय आहे तसा विचार? बघू म्हणजे आता बघा, तुम्ही अशा परिस्थितीमध्ये थोडं हायपोथेटिकल वाटेल, जर तरचं वाटेल, पण मग अशा परिस्थितीत छगन भुजबळांसमोर राजकीय पर्याय कुठले आहेत? त्याचं आता उत्तर मी देऊ शकत नाही. पण मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे. शेवटी मी हे बोललो ना की किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है. तेही सांगितलं ना तुम्हाला. पुढच्या वेळी तुम्ही आठवणीत नाही घेतल्या का? आम्हाला पत्रकार म्हणून आम्हाला ज्याच्यात बातमी